नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? आयोग की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम अटवाळाच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. आई ज्या शाळेमध्ये शिकली होती 10वीच्या बॅचमध्ये, तर त्यांनी देखील गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता भंडारदरा या ठिकाणी. तो व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा जर बघितला नसेल तर. आणि पुन्हा त्यांनी गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे ओतूर या ठिकाणी. तर आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ओतूर या गावात आहे. लोकेशन तुम्हाला मी दाखवतो. तर या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर 10वी बॅच अ ब क अशा 3 तुकड्या मिळून त्यांनी आयोजित केलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीने गेट टुगेदर होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्र लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा. तर चला. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी गेट टुगेदर यांनी ठेवलेलं आहे ओतूर मध्ये, तर खूप मस्त सुंदर असं लोकेशन आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. माझ्या पाठीमागं खूप सुंदर असं लोकेशन आहे. आणि या हॉटेलमध्ये त्यांनी गेट टुगेदर ठेवलेलं आहे. आणि इथं आपण सर्व गाड्या पार्किंग केलेली आहे इथं बघा. आणि आपली गाडी त्या बाजूला आहे, त्या बाजूला आपली गाडी आहे. आणि हे आहे हॉटेल दुर्नळी कृषी पर्यटन केंद्र वाघदरा ओतूर. तर या ठिकाणी त्यांनी गेट टुगेदर आयोजित केलेले आहे. तुकडी अ ब क असे 3 तुकड्या मिळून 10वी बॅचचे विद्यार्थी सर्व, म्हणजे 1987 सालचे जे आहेत ते सर्व एकत्र आलेले आहेत आणि आयोजित केलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघा आजूबाजूचा परिसर देखील मस्त, खूप सुंदर असा परिसर आहे बघा. आपले काही जे मित्र आहेत ते आपल्यामध्ये आज नाही आहेत, तर त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करणं, श्रद्धांजली व्यक्त करणं हे आपलं एक कर्तव्य समजतं. आणि त्यामध्ये आपल्या वर्गातील चंद्रकांत डुकरे, त्यानंतर सोपान तांबे, सलीम इनामदार, त्यानंतर दिलीप डुमरे,
आणि त्याचबरोबर आपल्याला माहीत नसतील असे काही जर असतील त्या सर्व मित्रांना आपण आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यासाठी 1-2 मिनिटं सर्वांनी उभं राहावं असं सर्व विनंती करतो. आता जमलेलो आहोत 1987 बॅच, पण बराच कालावधी यामध्ये निघून गेला, त्यामुळे प्रत्येकाचं फेसिंग बदललं, कोणाला नावं माहीत नाही, आठवत नाही. तर मी प्रत्येकाला एक विनंती करतो की प्रत्येकाने इथे यायचं, आपलं नाव सांगायचं. आता मी चिंचवडला वंदना खानाची पानसरे. मी 10वी क मध्ये होते. आता मी कोथरूडला राहते. पुण्याला सासरचं ऐका रे ऐका हे ऐका. मी संगीता कुठे क डिव्हिजन मध्ये होते. आता कल्याण. हो ना आम्हाला मी मंदा खोल्ल, तिकडचं नाव बेदरकर, राहायला वाघोलीला आहे. सध्या 2 मुलं आहेत, त्यांची लग्न ठरवायची, त्यासाठी मुली मेन म्हणजे मला मराठा पण चालेल, फक्त आपण दुसरे पाठवलेलं आहे. राहायला वागवलेला मी. मोठा मुलगा मॅनेजर आहे 4 व्हीलर मध्ये मगरपट्ट्याला, आणि छोटा मुलगा खराडीला आहे कंपनी. चलो हॅलो, सर्वप्रथम सगळ्यांचं खूप खूप वेलकम. खूप दिवसाची प्रतीक्षा होती भेटायची, ती या निमित्ताने पूर्ण झाली. माझं नाव सुनीता मारुती गाडेकर, सासरचं सुनीता अरुण गीते. मी आता सध्या नारायणगाव वारुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे सुपरवायझर म्हणून आहे. आणि मला एक मुलगी आहे, मुलगी माझी डॉक्टर आहे, जावई माझे डॉक्टर आहेत. आणि आता माझ्या मुलीला 2 बाळ आहेत, मुलगा मुलगी. त्यांचा 10 ट्विन्स आहे. त्यांचा 10 जानेवारीला वाढदिवस आहे. तर आत्ताच मी सगळ्यांना आमंत्रण देते, सगळ्यांनी वाढदिवसाला यायचंय. वाढदिवस कल्याणला आहे. अरे वा, पुढे ते मग कडक पडा. बस करायची. नाना आहेत नाही मी आशा दौंडकर, आता आशा संजय डोंगरे, ओतूर ठेवगती. सांगा ना मग. माझ्या पण मुलाचं लग्न करायचं आहे. माझ्या पण मुलाचं लग्न करायचं. मी तानाजी दत्तात्रय भापाळे क तुकडीमध्ये होतो. सध्या मी माध्यमिक शिक्षक आहे, अकोले या ठिकाणी राहतो. खुश. श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय राजूर या ठिकाणी कार्यरत आहे. मी शेख सरफराज अहमद, इयत्ता 10वी क. सध्या मी मुंबईला मरोळ या ठिकाणी कला शिक्षक म्हणून आहे आणि राहायला मुंबई नवी मुंबईला. मी विक्रम सुभाष बटवाल आणि माझ्या आईचं नाव आहे सुरेखा सुभाष बटवाल आणि त्यांचा माहेर आहे नेतवड माळवाडी आणि सासर आहे निरगुडे जुन्नर तालुक्यामध्ये.
बाहेरचं अच्छा. सुरेखा दिगंबर तामाने. मी वर्षा पटवर, मी नवी मुंबईमध्ये राहते. मी 10वी क मध्ये होते. 10वी मध्ये का क मध्ये लोक सुरेखा आपले. मी सध्या सातपाडा नवी मुंबईमध्ये राहते. शिक्षण सांग शिक्षण सांग डिव्हिजन सांगली. इकडे कर ना तोंड असं मध्ये मध्ये हा बाहेरचं नाव. मी सुरेखा आपले 10वी क मध्ये होते आणि मी बी कम्प्युटर केलेलं आहे. मी माधवी डुमरे आली होती कुठे? मी BSc बीएड आहे तुकडी राहते कुठे रात्री कुठे सांगितलं? मी कल्पना सुरेश पेंडभाजे. सुरेखा मी दिगंबर. सुरेखा दिगंबर तामाणे आणि सासरचं नाव सुभाष सहदेव बाटवाल. आपलं सुरेखा सुभाष बाटवाल. मी कल्याणमध्ये राहते, तिसगाव रोड. तुकडे कुठले होते? सुकडी ब त्यामुळे ओळखत नाही ना, आम्ही क मध्ये होतो. हा सीमा नथुराम शिंदे. माहेरचं नाव, सासरचं नाव सीमा दीपक पवार. मी भिवंडीला असते. तुम्हाला माहिती आहे का? नाही इकडे त्याला माहित नाही. धनंजय कंप्लेंट येते धनंजयची कंप्लेंट बोला बोला. तिकडे धनंजय कंप्लेंट आहे. हा बोल आता तिकडे बघ. मी सरला वसंतराव वाडेकर. माहेर नाव सासरचं सरला अशोक कोल्हम. 7वी क मध्ये होते. आता सध्या राहणार सांगवीला आहे. हे ऐका. मंगल लक्ष्मण गोरे. सासरचं नाव मंगल एकनाथ दलांडे. तुकडी क. आणि मी 32 वर्षे कल्याणला होते. आता डोंबिवली. मुलगा एक माझा चेकला आहे युरोपला. म्हणजे कंपनीनं नेलेला आहे त्याला. कुर्ल्याला होता म्हणजे शेवटच्या वर्षाला तो डिग्रीला. तिथून कंपनी प्लेसमेंट झालं. दुसरा मुलगा भोसलेला आहे. MIT टीचर. सुरेखा मालती. ही मालती. झालं का मालती खंडू डोके. आणि लग्न करतो मालती अशोक भास्कर. मी लालबागला राहणारी. आणि आता कुठे सांग? आता राहायला सांगते एक मुलगा PW मध्ये कामाला, एक मुलगा पोलीस मध्ये कामाला आहे. उतरवली. लग्न झाले ती पण याच्यामध्ये कामाला आहे. सांगवीरा. सुरेखा शिवाजी डोके. माहेर करता आणि सासर करतो सुरेखा प्रकाश नाईक. आणि धार्मिक मोठ्याने बोला बाई. तुझी आठवण खूप काढली माझ्या. ताई लक्ष्मण मोरा. आधी येथे दोन्ही झालेली आहे. आता मी कुसूला आहे. माझं सासरचं नाव शायला सुनील आहे. मला दोन मुली आहेत. मुलीची लग्न झाली. मुलगा माझा आहे ना याच्यामध्ये वन फॉरेस्टमध्ये कामाला आहे. तिथं एवढं माझं आहे.
रसाळे. एक मिनिट. नमस्कार, मी संगीता संजय रसाळे. 2 मुलं आहेत. मोठा मुलगा जर्मनीमध्ये स्थायिक आहे आणि त्याचे लग्न झालेलं आहे. मिसेस पण त्याचे डॉक्टर आहेत आणि आता दुसरा मुलगा इकडे गेलेला आहे शिकण्यासाठी. ते आता इथे आम्ही दोघेच असतो. मुंबईला जे जे हॉस्पिटल आहे त्यांचे रिटायरमेंटला 3 वर्ष तिथे गेलेलं आहे. लवकर रिटायरमेंट घ्यायला सांगा. आणि मी स्वतः एक LIC एजंट आहे. हो. अरे वा. टिपका. हे जप. नाही. शिवोजर मध्ये स्थायिक झाली. मुलगा ओझरला आहे का म्हणजे कधी कधी ओळख स्वामीचं मंदिर आहे शिवजी नंबर फुलवाडी फाटा इथे. सगळ्यांनी या मंदिरात कार्यक्रमाला. हॅलो, मी संगीता दत्तात्रय अहिलवे आणि माझं सासरचं नाव संगीता वसंत जाधव. तर माझ्या बरोबरच आलेले ते आणि प्रत्येक वेळेला मी त्यांना बरोबर घेऊन येते कारण पर्याय नसतो काही. तसं काही नाहीये. पर्याय नाही. आणि मला एक मुलगा आहे, त्याचा साखरपुडा झालेला आहे. साखरपुड्याला बरेच जण आलेले नव्हते, त्याच्याबद्दल मी अजिबात रागवत नाही. जे आलेले आहेत की नाही त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आता अर्धवट सांगितलं. 11 म्हणजे 8 मार्चला त्याचं लग्न आहे आणि कृष्णेश्वरला लग्न आहे आपलं वेलूरला कैलास हॉटेलमधून. त्याच्या पार्टनर पुण्याला आहे. नाही, वेरूळ औरंगाबाद डेस्टिनेशन मॅरेज आहे. तर जे साखरपुड्याला नव्हते आले त्यांनी आपल्या लग्नाला तरी यावं अशी आमची इच्छा आहे. 8 मार्चला. 8 मार्च महिला दिन. महिला दिन. सगळ्या महिलांनी यायचंच आहे. याचं झालं फॅमिलीचं. आणि मी माझ्याबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे मी एअरफोर्समध्ये रिटायर झालो. 37 वर्ष मी नोकरी केली एअरफोर्समध्ये आणि फ्लाइंग ऑफिसरच्या पोस्टमधून मी रिटायर झालो. आणि आता भरपूर पेन्शन वगैरे मिळतं. काही आमचं सांगू लागा. इकडे आमची दोघांची ओळख करून दिलेली आहे. तरी काही मित्रांचे असं आग्रह आहे की दोघं बरोबर या. तर ही माझी पत्नी संगीता रसाळे. 2 मुलं आहेत हे सांगितलेलं आहे. मला वाटतं 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं जर्मनीला असतात. सुनबाई जर्मनीला असते. आम्ही दोघेच येत आहोत आता. त्यामुळे आम्ही कुठे गेलो तरी दोघे असतो बरोबर. बाकी दुसरं काही कारण नाही, बरोबर असतं. एक मिनिट. हॅलो, नमस्कार. लग्न जमताना त्यांचं नाव सवर नव्हतं, माझं संगीता होतं, म्हणून आम्ही दोन्ही मुलांसाठी नाव सवर्ण ठेवलेलं आहे. सुनबाईचं पण सवर्ण आहे. मोठा मुलगा संकेत संजय रसाळे, छोटा संदेश संजय रसाळे आणि सुनबाई सोनू संकेत रसाळे. माझं संगीता संजय रसाळे. महिलेला पहिलं प्राधान्य.
एक्सपिरियन्स करा जरा आम्हाला काहीच माहित नाही ते अनुभव सांगा ते अनुभव सांगा लग्नाचे कसं काय झालं सगळ्यांना एक्सपिरियन्स सगळ्यांना मलाच माहित नव्हतं मी काय सांगितलं बरं एक जॉब म्हणून सांगतो तुम्हाला माझं नाव पहिल्यांदा सांगतो दत्तात्रय बाळासाहेब मते आणि ही माझी धर्मपत्नी सुरेखा आमले मते. ॲक्च्युली मी लहानपणी शाळेत जात नव्हतो, मराठी शाळेत होतो आणि शिक्षक वेगळे होते त्यामुळे ते खूप मारायचे, मी जातच नव्हतो आणि 1 वर्ष वाया गेलं माझं. आणि नंतर दुसऱ्या वर्षी आमले गुरुजी मला शिकवायला आले आम्हाला आणि मग मला म्हटलं तू शाळेत येत जा आणि माझ्या काना सांगितलं तू काळजी करू नको, तुला मी माझी मुलगी देईल. दत्ता एवढा हुशार आहे की त्याने जो प्रश्न विचारला होता एवढ्या शेताफीनं टाळला. लग्न कसं जमलं यांना सांगता आलं नाही, इतकी आड्या भारी गेली. तो हुशार एकोणीसशे 1996 आमचं लग्न झालं. एक मुलगा आहे, सध्या त्यांनी US मधनं टेक्सास इथनं इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि आता सध्या कॅनडा इथं MBA करत आहे. जवळजवळ आता या महिन्यात संपेल. बाकी एक मुलगा आहे, त्यांनी BSc ॲग्री करून ग्रॅज्युएशनमध्ये ABM केलंय. आता सध्या तो पुण्यात जॉब. लग्नाचं काय ज्यांच्या मुली आहेत लग्नाला त्यांनी सांगून टाका. पुढं जुगाड झाला तर महिला मंडळ झालं. इकडे कोण राहिले तुमचे राहिले का जेंट्स राहिले. आता माझं खरं गाव आहे नेतवड, पण आम्ही पहिल्यापासून आधीच्या टायमापासून आम्ही निरगुडला राहतो आणि त्याच्यानंतर मला 85च्या टायमामध्ये कॉल आला फॉरेन पोस्ट. मी फॉरेन पोस्टमध्ये त्या टायमाला नोकरीला लागलो. त्या टायमाला फक्त 16 रुपये रोज होता. 85 94ला मी परमनंट झालो आणि आता या महिन्यामध्ये मला 1 वर्ष होईल मी रिटायर झालेलो आहे. हा मी सुभाष सहदेव पाटवाल आणि आमची काय म्हणायचं गृहमंत्री बरं चला काय सुरेखा सुभाष पाटवाल आमच्या जोडीच्या पुढे गेलो होतो. आता घ्या, आता प्रत्येक तुम्ही नागनाथ शिंदे. मी नववीला 6 महिने झाल्यानंतर तुमच्या बरोबर आलो. 10वी अ मध्ये होतो. आता इंद्रायणनगर भोसरीला प्रतीक मेडिकल नावाने मेडिकल चालवतो. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा बी करून कॉग्निझंटला जॉब करतोय. मुलगी BSc आहे. राहायला इंद्रायणनगर भोसरी. इकडे इकडे माईक छोटा आहे पुढे वाय छोटी. मी दिलीप रुपांतरे 10वी तुकडी. मी सध्या नाशिक येथे किराणा स्टेशनरीचा व्यवसाय करतो. एक मुलगा आहे, मुलगा माझाच व्यवसाय करतो. मुलगी बँगलोरला IT.
मी शिवाजी विकाजी गायकवाड नेतवड तुकडी ड शिवाजी विकाजी गायकवाड नेतवड तुकडी ड 2 मुली आहेत शिवाजी. मुलगी एक वकील आहे, मुलगा बँकेत आहे. मी शेती करतो. जालंधर गजानन पानसरे. मी तुकडी अ मध्ये होतो. मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं ह्या ओतूरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण आलात, फार छान वाटलं. आपण 1 वर्षापूर्वी असाच स्नेह मेळावा आपण तिकडं श्रीवर्धन हरिहरेश्वरमध्ये सुद्धा एक घेतला होता. फार छान ट्रिप त्यावेळेस पण झाली. तसंच या ठिकाणी सुद्धा अत्यंत आनंदामध्ये आपण सर्व या ठिकाणी जमलात, त्याचा चांगला आनंद घ्या. मी 10वी अ मध्ये होतो. 1993 साली माझं लग्न झालं. मला 2 मुली 1 मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहेत. मुलगा बी कॉम्प्युटरला आता 2nd इयरला, डिप्लोमा होऊन 2nd इयर आता तो पुण्यामध्ये करत आहे. माझी बायको घरीच असते, शेतीवर लक्ष देते आणि मी माझा व्यवसायामध्ये वेळ देत असतो. माझा बांधकाम हा व्यवसाय आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने तो उत्कृष्ट चाललेला आहे. धन्यवाद. बॅच 1987. सर्वांना नमस्कार. मी अविनाश गायकवाड, तुकडी क. मी सध्या ठाणे महानगरपालिकेत अकाउंट डिपार्टमेंटला कामाला आहे. एक मुलगा आहे, VIT कॉलेज वडाळ्याला, तो इंजिनिअरिंग करतोय. मिसेस हाऊसवाईफ आहे. माझे नाव सुरेश भानुदास पेंडवाले, 10वी ब. काही एकत्र घ्यायचं ते पाय लागले म्हणले एकत्रच पाय नाही बोल तेवढं. ही माझी मिसेस कल्पना सुरेश पेंडवाले. माझी ओळख सुरेश भानुदास पेंडवाले, 10वी ब. आणि ही माझी पत्नी. मजा घेते पहिले नाही आम्ही दोघं सर्व कार्यक्रमाला बरोबरच राहतो. काही असो, गेट टुगेदर असो, आम्ही दोघं बरोबरच थांबतो. बाईकवर हिंडतात हे दोघे जण. आता बायको आले. येणार आहे तो, येणार आहे, येणार आहे म्हण ना. मी दत्तात्रय शिरसाळ, 10वी अ मध्ये होतो. सध्या मी मुलुंडला केळकर कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करतोय. माझी मिसेस प्रायमरी टीचर आहे उल्हासनगरला. 2 मुली आहेत. एक IT इंजिनियर आहे, ठाण्याला हॅपॅक लाईट कंपनीत डेटा ॲनालिसिस म्हणून काम करते. आणि दुसरी मुलगी 3rd इयर फिजिओथेरपी आता सध्या करते. नंतर चर्चा करूया. माझ्या वाढदिवसानिमित्त आज जे तुम्ही सगळं हे केलं ते म्हणजे भरभरून आलं मला.
म्हणजे माझा वाढदिवस तुम्ही अतिशय नियोजनबद्ध केला आणि त्याबद्दल सगळ्यांची मी धन्यवाद देतो सगळ्यांना. पण केक लय बारीक आणला सगळ्यांना पूर्ण आणलाय. संध्याकाळी ठेवू ना ठेवू तू आता जाऊ दे. 10 वाजता तू राहिलाय धनंजय पोपट डोंगरे तुकडी ब आणि 17 नंबरला माझा हे होतं लाईन रोल नंबर सर्व सगळं मी ओतूलाच असतो. माझं चैतन्य मेडिकल. संजय सर्वांना नमस्कार. मी संजय गीते. मी गाडगे महाराज शाळेमध्ये होतो. 5वी ते 7वी अ तुकडीत, त्यानंतर ब तुकडीत, नंतर कॉलेजला गेल्यावर सायन्सला होतो 11वीला. त्याच्यानंतर आर्ट्सला गेलो. 11वीला सायन्सचा क्लासमेट होतो. त्याच्यानंतर आर्ट्सला गेलो. रंगीला आहेच आहे, काही काळजी करायची. सर्वात विशेष म्हणजे 87च्या सर्व बॅचेसमध्ये मी असतो. गाडगे महाराजच्या 3 बॅचेस आहेत, चैत्र विद्यालयाच्या सुद्धा आहेत. आणि माझं नशीब खरंच चांगलं आहे की सर्व मित्रमंडळी मला आपलं म्हणून मानतात आणि बोलवतात प्रत्येक गेट टुगेदरला किंवा प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये मी आहे. हे माझं खरंच. नातेवाईकांपेक्षा मित्र कसे असावेत तर ते असे असतात. सध्या मी नाशिक येथे कार्यरत आहे. विद्याप्रशांत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज क्रीडा शिक्षक. 28 वर्ष मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड इंजिनियर कॉलेजला पुण्यामध्ये होतो. ट्रान्सफर झाली माझी. ट्रान्सफर झाली तरी मला ट्रान्सफर झाल्यासारखं वाटत नाही, कारण माझे मित्र तिथे एवढे चांगले आहेत, दिलीप, सुरेश आणि गिरीश, की मला तिथे वेगळं असल्यासारखं जाणवतच नाही. हे सर्वात महत्वाचं की नातेवाईकांपेक्षा मित्र कसे असावेत की कितीही काही प्रसंग आला तर फक्त फोन केला तर लगेच मला मदतीला हजर असतात. हे विशेष आहे. सध्या मी इंटरनॅशनलला काम करतो. आंतरराष्ट्रीय लंगडी रेफरी आहे. सिंगापूर, बँकॉक, भूतान आणि 7 वेळा नेपाळला जाऊन आलेलो आहे. आणि इंडियाचा पहिला रेफरी मी आहे की एशियनमध्ये काम करतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी आता मलेशियाला जाणार आहे. मला एक मुलगा आहे, मिसेस टीचरच आहे. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, बीटेक झाले त्याचं. आणि आता सध्या ILS लॉ कॉलेजला तो 2nd इयरला आहे, लॉ करतोय. आणि सायमल्टेनियसली हरकत नाही. माझं स्वतःचं एक हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल, VIT कॉलेजजवळ. माझी स्वतःची जिम आहे, हेल्थ क्लब आहे. माझा मुलगा बॉडी बिल्डर आहे, इंटरनॅशनल प्लेअर आहे. आणि स्वतः तो जिम सांभाळतो, हॉस्टेल सांभाळतो. आणि आता सध्या ND आणि CDECच्या क्लासेस घेऊन ऑनलाईन आणि मुलांना शिकवतो. लग्नास लगेच नाही, आज 1-2 वर्ष. संजय वायकर. तुझा भाऊ भावाने सांगायचं होतं ना ती काय. माझं नाव संजय पांडुरंग वायकर. मुलं 2 आहेत, एक BSc ॲग्री आहे, एक ग्रॅज्युएट आहे. राहायला विक्रोळीला आहे, मुंबईला. मी गावीत गेलोच नाही. तुमच्या बरोबर पोचलोच नाही. व्यवसाय चांगला झाला तो. हा व्यवसाय माझा मसाल्याचा व्यवसाय मुंबईचा. कुठे मुंबई ठिकाणी कुठे
विक्रोळीला आहे. हा लग्न पण अचानक झालं मामाच्या बरोबर. काय बाकी काय अडचण मला बसली नाही. थोडा बघितला कार्यक्रम झाला नाही काय नाही काय नाही. सगळं व्यवस्थित झालं. आपले सगळ्यांचे आवडते मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, गुरुकुल चालवणारे आता ते स्वतः सांगतील. सरप्राईज सांगितलं तेवढा मोठा नाही मी. सगळ्यांचं ओळख आपण या ठिकाणी करून घेतली आणि एक मला नोटीस केलं की सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे. सगळ्यांची मुलं चांगली रुपी लागलेली हे ऐकल्यानंतर फार बरं वाटलं की जे दिवस आपण काढले ते आपल्या पिढीला नाही येत आणि छान वाटलं. एका 2 महिन्यापासून आपण चालू होतं या ठिकाणी गेट टुगेदर घ्यायचं आणि तो आज दिवस उगवला छान प्रकारे. आतापर्यंत कार्यक्रम चांगला चाललेला आहे, यापुढे चांगला चालेल. आता माझी ओळख करून देतो, मी सुनील जावळ ठेकेकर. आपली बॅच 1987 मी तुकडीमध्ये होतो, 5वीला मी क मध्ये होतो. त्याच्यामुळे मला 5वीतले सुद्धा बरेचसे लोक माहिती आहे. आणि नंतर ब तुकडीमध्ये संस्कृतमुळे जाणं व्हायचं, ब तुकडी पण माहिती मला. सगळे बऱ्यापैकी ओळखतो, फक्त काही लोकांचं इथं आल्यानंतर काहींची ओळख नंतर म्हणजे ज्यावेळेस झाली त्यावेळेस हा होता बरं का. आता काय झालं जवळच पुढच्या वर्षी या वर्षी आपल्याला येणाऱ्या वर्षात आपण 40 वर्ष 10वी सोडलेलं होईल. आता आज आठवणी पुसत होत चालल्या हळूहळू. तरी पण कमजोर झाले. तरी पण ज्या आठवणी आहेत कधी त्याच्याबद्दल ऐकले असेल किंवा ज्या आठवणी माझ्या डोक्यात आहेत त्या माझ्या पारायती शेवटपर्यंत राहतील. द लास्ट ब्रीथ. मी काही लोकांना किंवा काही आठवणी विसरू शकत नाही. आपल्या सरांनी काय नाव पाडली होती याप्रमाणे. महेश तुझं मला एक आठवते 4थीला असताना तू जरा शेवटची बॅटिंग माहिती थोडंसं जास्त महेश मला आठवतो तू 4थीला मला वाटतं बाई होते तुम्हाला आणि तू दुपारनंतर गणित सांगायचा. मला तुझं गणित सुद्धा आठवते अजून. नामूने त्याच्या बायकोला काहीतरी दागिने केले आणि हे गणित आम्ही आमचे गुरुजी व्याजून असताना तुझ्या वर्गात येऊन आम्ही लिहून घेत होतो आणि ती पाठी तुला दाखवायची, मग तू पाहायचा हो ठीक जा. गणित चांगलं होतं महेश. अशा अनेक आठवणी आहेत मित्रांनो, या कधी आपल्या आयुष्यातून किंवा आपल्या हृदयातून पुसल्या जाणार नाही. आता या ठिकाणी आपण थोडं वेळ आपल्या मित्राचं छानपैकी 2 मित्र आले होते आपले, त्यांचं गाणं ऐकू आपण. नाही एक राहिलं ना की उत्तम मूर्ती, आज त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन आज आपला मला एक मुलगा मोठा, आता त्याचं 15 मार्चला लग्न आहे. त्याचं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुणे या ठिकाणी तो जॉब करतोय सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि मुलगी धाकटी आहे ती MBBSच्या फायनलला कोल्हापूरला. असं सुखी संसार आहे माझा. बायको आळेफाटे या ठिकाणी शिक्षिका आहे, राहायला मी आळेफाट्याला आहे. सुहास जुमरे याला मी या ठिकाणी समोर बोलवतोय, तो मागे बसलेला त्यांनी पुढे यावं. सगळ्यात एनर्जेटिक बाळ आमचा बाळपणीचा मित्र सुहास डुमरे, ज्याच्याबरोबर मी आपण शाळेची सुरुवात केली. अशा सुहासचा वाढदिवस आहे. सुहास मुळे ग्रुप आणि आपला या ठिकाणचा कार्यक्रम अगदी जिवंत होतो. त्याच्या त्याने केलेल्या खोड्या, त्याने केलेल्या मापं काढलेली कोणाला त्याचं काही वाटत नाही. आणि असा एखाद्या ग्रुपमध्ये मित्र असावा. ठीक आहे सुहास, तुला वाढदिवसाच्या निमित्तानं मित्रा तुला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद नाही शुभेच्छा. माझं नाव पोपट बाबूराव घुले, 10वी क, गाडगे महाराज विद्यालय. तेच सांगतोय मला त्यांनी ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणतात, बरेचसे माझ्या ओळखीचे. नाही आमच्या क्लासला होता तो खास करून. मी 12वी नंतर 17 वर्षे इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस केली. इंडियन आर्मीमधून 2008ला रिटायर झालो. आत्ता सध्या सर्व्हिस करतोय मुंबई महानगरपालिकेत. अजून 2 वर्ष सर्व्हिस बाकी आहे. थँक्यू.
नमस्कार सर्वांना. माझं नाव श्रीकांत श्रीधर भालेराव. मी सध्या पिंपळवंडी प्रायमरी शाळेमध्ये कार्यरत आहे. मिसेस लोक या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात कार्यरत आहे. सर्वांना खूप दिवसांनी भेटल्यानंतर पुन्हा एकदा आपले रियुनियन झालं. सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वर्षात देखील मी शुभेच्छा येतो. मला 2 मुलं आहेत. एक आर्किटेक्ट झाला आहे खूप मोठा आणि एक 12वी सायन्स करते. 26ला येते नारायणगावला. राहायला मी नारायणगावला आहे आणि मोठा पुण्यातच जॉब करते पुढं आर्किटेक्ट पण पुढे. यार कहाँ सा यारा ना तेरे जैसा यार कहाँ ऐसा यारा ना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. थँक्यू थँक्यू. सर्वांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला. आता तुझ्या पाठीशी ओके. माझं नाव लग्नापूर्वीचं सविता शिवराम डुंबरे आणि लग्नानंतरचं कोण स्वातंत्र्य दिवसभर तर सविता गोविंद गुंजाळ अतिशय म्हणजे फ्री की जेणेकरून असं तुम्हाला कदाचित वाटलं असेल की आपलं गेट टुगेदर आणि या माणसाचं काम काय असं वाटलं का? आणि हा तर हे 3ही आहेत किंवा 4ही आहेत ते सगळे एन्जॉय करणार. त्यामुळे कोणीही काही डाऊट घेऊ नका. एन्जॉय तर बघा आणखी एक माझी म्हणजे ओळख सांगते की मला वर्गामध्ये वर्गमंत्री पण नाही होता आलं पण नशिबाने मला गृहमंत्री झाले. पण नंतर मला शाळेमध्ये आता
म्हणजे मी ज्यावेळी शाळेमध्ये गेली तर सुरुवातीला सहाय्यक शिक्षक होती, पण नंतर संस्थेने मला प्रिन्सिपल पद दिलं आणि देवाच्या कृपेने मला ते निभवताही आलं. आता मला फक्त 3 वर्ष राहिले, मग ते तर जाणार कारण हे माझ्या जोडीला आहे. थँक्यू. 1987च्या बॅचचे सर्व बंधू आणि भगिनींना मी निमंत्रित दाजी क्रमांक 1, निमंत्रित दाजी क्रमांक 2 आणि निमंत्रित दाजी क्रमांक 3, 4 चौथे पण आहे 4. व्हेरी गुड. मित्रांनो, सांगायला काही हरकत नाहीये. 45 वर्षाने 21 डिसेंबर 2025 रोजी असाच एक ग्रुप मी 10वीचा श्री शिवाजी विद्यालय नसरापूर या ठिकाणी आयोजित केला. 120 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी त्या ठिकाणी आले. ज्ञात अज्ञात 15 विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्यातनं सोडून गेले. हा क्षण जो आहे हा मौलिक क्षण असतो, हा परत येत नाही. आज यांचा वाढदिवस झाला. हा आयुष्यातली एक वेगळी सिदोरी असणार आहे आणि म्हणून हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच धनसंपदा. तुम्ही पैसा, डिग्री जे काही असेल कितीही कमवा ते काही नाहीये, फक्त तुमचं आरोग्य हेच महत्वाचे. तेवढंच आपण घेऊन जाणार आहे. मी BSc M.Ed MPhil प्राचार्य, सेवानिवृत्त प्राचार्य DS हायस्कूल ज्युनियर कॉलेज गोरेगाव या ठिकाणी. आयुष्यभर द बेस्ट गर्ल इन द वर्ल्ड आमची सविता, तिच्या बरोबर छान पैकी संसार केला. 2 मुलं आहेत. एक मुलगा HSB मध्ये 10-12 वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिस आहे. सुनबाई ME कॅनडाला होऊन खराडीला सर्व्हिसला आहे. त्याचप्रमाणे 2 अपत्य आहेत, ट्विन्स. 6 डिसेंबरला 2 कन्यारत्न 1 वर्षाच्या झाल्या. आता ह्याच पुण्यालाच आम्ही होतो आणि तिच्या सानिध्यात असतानाच शून्यातून विश्व निर्मिती करून भारतातून स्काउट गाईड मध्ये जो राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे तो 2004ला मला प्राप्त मिळाला आहे. महापौर पुरस्कार मिळालेला आहे. आणि सांगण्याचं मी जास्त बोलणार, शिक्षक जास्तच बोलतात, पण मी तुमच्यातला म्हणून एन्जॉय करणार आहे. कारण 2 वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतात स्काउट याच्यामध्ये महाराष्ट्रात जिथे जिथे जाईल तिथं तिथं मी शिक्षकांना नाचवतो आणि अशा शिक्षकांना डबल नाचवतो. आणि म्हणून तुमचा आपला मधला वेळ असेल त्याच्यात छान गाणी, गोष्टी, नाच, एन्जॉय त्या ठिकाणी करू आणि थोडीशी साखर त्याच्यात टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जास्त वेळ घेतल्याबद्दल आभार. दुसरी कन्या BLS LLB LLM आणि आपल्यापैकी अनेक जण या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी नंदलालला आलेले होते. 2 वर्षापूर्वीचा विवाह झालेला आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिचं करिअर चालू आहे, फर्म आहे. आम्ही सुखी आहोत. वारकरी संप्रदायातले लोक आहोत. वडील 35 वर्ष मुख्याध्यापक शिक्षक होते. 34 वर्ष वानप्रस्थाश्रमामध्ये पंढरपूरला नामस्मरण, चिंतन, कीर्तन केलेलं आहे आणि गुणी अशी बायको मला मिळालेली. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आणि म्हणून आम्ही दोघेच आता हेल्थ इज वेल्थ तिला म्हणतो राजीनामा द्यावं, ऐकतो मस्त पैकी फिरू तिकडे भरपूर फिरून आलो, पण राजीनामा दिला तर अजून आम्हाला जीवन जगता येईल. धन्यवाद. आणि सांगायला काय हरकत नाही, रात्री 10ला फोन झाला ना, रात्री 12 वाजेपर्यंत 2 तास हा फोन चालतो. मी आतमध्ये झोपलेला असतो पण यांचं काहीतरी चालू असतं. धन्यवाद. नंतर आपण बोलू. हॅलो हॅलो. स्काउट गाईडच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये एक विद्यार्थी शिक्षकांना दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून
या ठिकाणी तिकडचं पहिलं बघ तिकडचं हां थोडं यस। जीवन में कुछ करना है तो मन के मारे मत बैठो, जीवन में कुछ करना है तो मन के मारे मत बैठो, आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो, आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो। मी बाळासाहेब साधवायकर MA-BEd रयत शिक्षण संस्थेमध्ये 5 वर्ष शिक्षण केलं, त्यानंतर आता सध्या मी शेती करतो। नमस्कार, मी वसंत ज्ञानेश्वर फाफाळे। सध्या मी पनवेल येथे राहतो आणि माझा जॉब DP वर्ल्ड नावाशिवा JMPT मध्ये कंपनी कार्यरत आहे। मला 2 मुलं आहेत, एक मुलगा BE मेकॅनिकल झालेला आहे आणि ती JSW म्हणून कंपनी आहे अलिबागला, त्या कंपनीमध्ये तो इन्चार्ज आहे। दुसरा मुलगा आहे माझा तो बँकमध्ये, जर्मन बँक आहे पंचे म्हणून बँक आहे, त्या बँकेमध्ये सॉफ्टवेअरमध्ये तो कार्यरत आहे आणि माझी मिसेस हाऊसवाईफ आहे। हां, 10वी मध्ये होतो। आहेत ना लास्टला माझे नाव बाळासाहेब वसंत आई नव्हे। संपायचं का भाषण संपायचं का इलेक्शन आहे का काय वाजायला लागेल बोलू द्या तुकडी नाही 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 2 तुकड्या पहिली तर मला 2 मुले आहेत आणि 1 मुलगा आहे। ते एक मुलीचं लग्न झालं, एक मुलगी शिकते आणि मुलगा 10वीला कोर्स काय केला सुरू माझ्या बरोबर आहेत ते माझे मिस्टर बबन धर्माजी लांडगे, PDC बँकेत होते, ते आता रिटायर झालेत आणि मी पण मी बबन धर्माजी लांडगे, PDC बँकेत मॅनेजर म्हणून 2 वर्ष रिटायर झालेला, राहणार कात्रज। आणि आम्ही पण सुखी जीवन व्यतीत करत आहोत। लहान मुलांमध्ये मस्त आनंदी आहे आणि मी आपलं डे केअर चालवते, म्हणजे असंच एक छान जीवन जगते, मुलांमध्ये वेळ खूप छान जातो। ये ना आता
ना. अरे सर्व 10वी बॅचचे विद्यार्थी आहे 1987 सालच्या ना. हां बघा. मासवडी गावची प्रसिद्ध मासवडी. हां तरी आहे मासवड्या आणि घाटावरती खूप प्रसिद्ध आहे मासवड्या. आहे भारी एकदम घाटावरची मासवडी एकदा खाऊन बघा मस्त एकदम. बघा काय काय दिलेलं मासवडी आणि अजून काय स्वीट्स. हां पापड लोणचं सर्व आहे बघा. हां फोटो भेटत राहिले आणि आता दोन्ही शिकायचे चालू आपण मार्चमध्ये का करायची परीक्षा 10वीच्या चालू होतात 12वीच्या तिकडे जाणाऱ्याची गर्दी मे मध्ये लोक मोकळी येणार ना. लग्न आहे ते कारण असं आपण करू शकतो आणि अजूनही आपले काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांची इच्छा असूनही येऊ शकले नाही. आणि विवाहाच्या वेळेला आपल्या घरात कोणाचं लग्न असतं त्यावेळेला पण असं असतं की खूप जणांची इच्छा असते मनात की आपण त्या लग्नाला जावं, पण कधी कधी असं होतं की नाही जमत. तर त्यांच्या घरात विवाह आहे किंवा कुणाच्या सपोज माझ्या मुलाचं लग्न आहे आणि सपोज माझे 1-2च मित्र आले तरी त्याचंही वाईट वाटून घेऊ नका, कारण आपण मित्रमैत्रिणी आहोत, आपणच एकमेकांना समजून घ्यायचं असतं. सो त्याच्यामुळे असं राग म्हणू नका. कोणी असं मुद्दाम पण काही करत नाही की या लग्नाला जायचं नाही त्या लग्नाला जायचं नाही, कारण बऱ्याच वेळा होतं की खूप दिवस आपला गॅप पडला तर आपल्याला असं वाटतं की नाही आता गेलं पाहिजे आणि मग कुणाचं तरी लग्न येतं. सो ते आपण छोटंसं गेट टुगेदर होतो, पण त्यावेळेला असं नाही होत की सगळेच येऊ शकतात, जे येऊ शकतात म्हणजे तो आनंदच वाटतो आपल्याला, पण ज्यांच्या लग्नाला आपण जाऊ शकतो नाही त्यांनी अजिबात कारण आपण मित्र. सो आपल्यात नो थँक्स नो सॉरी आणि बिलकुल लागलं पाहिजे म्हणायचं. गोष्ट म्हणजे मला सकाळी एक प्रश्न विचारला होता आणि सगळे ऐकत होते, तर या प्रश्नाचं उत्तर दिले गेट टुगेदरला येईल सगळ्यांनी या. संध्याकाळी येणार सगळ्यांना सावधान वगैरे रिकामी बाजूला